शनी अमावास्येनिमित्त शनी शिंगणापुरात भाविकांची गर्दी झाली आहे। चौथाऱ्यावर जाऊन दर्शन आणि तेलाभिषेक करायला बंदी घातलेली आहे। रात्री 12 पर्यंत दर्शन आणि तेलाभिषेक करायला बंदी असणार आहे। भाविकांना बाहेरूनच दर्शन घेण्याची सोय करण्यात आलेली आहे। आज शनी अमावास्येनिमित्त शनी शिंगणापूर इथे देशभरातून भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। वर्षाच्या अखेरची शनी अमावास्या असल्यामुळे भाविकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। गर्दी लक्षात घेता शनी देवस्थान ट्रस्टने शनी चौथाऱ्यावर जाऊन तेलाभिषेक तसंच प्रत्यक्ष दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला। मात्र बाहेरूनच भाविकांना दर्शनाची सोय मात्र केलेली आहे। आज शनी अमावस्येनिमित्त शनी शिंगणापूर येथे शनी देवाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविक भक्त या ठिकाणी दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे कालपासूनच अमावस्या सुरू झाली आहे आणि शुक्रवारी म्हणजे काल रात्री 12 वाजल्यापासून तर आज रात्री 12 वाजेपर्यंत शनी चौथऱ्यावरून दर्शन घेणं बंद करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे तेलाभिषेक देखील बंद करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की हा शनीचा चौथरा आहे आणि त्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणं तेलाभिषेक करणं हे जे आहे तर ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। खरं तर भाद्रपद महिना 10 ऑगस्ट पासून सुरू झाला असून या महिन्यातील शनी अमावस्या आज आहे आणि त्यामुळे आज शनीश्वरी अमावस्या पाळली जाते। शास्त्रानुसार या अमावस्येला शनीची पूजा करणाऱ्यांवर त्याची कृपा राहते। त्यामुळे साडेसाती म्हणा किंवा नकारात्मक परिणाम कमी होतात, तसेच जीवनात सकारात्मकतेचा प्रभाव वाढतो आणि त्यामुळे आज शनी शिंगणापूर येथे महाराष्ट्रासह विविध भागातून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। खरं तर काल रात्रीपासूनच भाविकांची अल्लोड गर्दी या मंदिरामध्ये सुरू झाली होती। देवस्थान प्रशासनाने साधारण 5 लाखाहून अधिक भाविकांचा अंदाज जे आहे तर ते या ठिकाणी लावलेला आहे। काल रात्रीपासून आतापर्यंत 5 लाखाहून अधिक भाविकांनी शनिदेवाचं दर्शन घेतलंय आणि आता देखील हजारोंच्या संख्येने जे आहे तर ते भाविक दर्शनासाठी शनी शिंगणापूरमध्ये दाखल होताना आपल्याला दिसत आहेत। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर।